संपला विषय. हा काही नवीनच काढायचा. आता आपल्याकडे एक नवीन फॅशन आली सध्या. कुणाची जयंती पुण्यतिथी निघली का ज्योत घेऊन पळायचं. मशाल एक येड पुढं दुसरं बघुलं घेऊन माग आणि 2-4 येडे त्याला गाडी घेऊन टाकायला. पुढच्यानं नळ्या हल्ल्या 1.5 क्वार्टर जागेवर चढावली. दारू सोडली. ज्योत कुठं हे पळायची डांबरी सोडून. कोणच्या वाट्यावर कोणच्या घरात. एकाच्या गावताच्या गंजीवर गेली ज्योत. दिली गंजी पिटून आणि दुसरं बघुलं घेऊन पळायचं. हे सापडा नका म्हणून म्हणले. सापडा नका म्हणून दुसरे म्हणले ती देवीची ताकद आहे देवीची. गेलं धडकलं आणि दारू उतरली डांबरीवर आलं. बंद पडेल गाडी खाली गेलं मी आलं. आणि पेपरला बातमी आली भाविक ठार झाला. मग आता बेवडे जर भाविक येतात आम्ही एवढे चोर आहे का काय हेच कळा ना मला. काय सांगायचंय महाराज. स्वाभिमान इकलेल्या माणसांची संख्या वाढली. आणि तरुण पोरांना एक वाक्य सांगतो. तुम्ही आणि मी 96 कुळे. आज खटोड साहेबांच्या 10व्या 31/12/2013च्या इंदुरीकरच्या कीर्तनात एक संकल्प करून टाका. भीक मागा स्वाभिमानानं जगा आणि संस्कृती जतन करा. बाकी काय करू नका. कोणचे भोंगे घेऊन बोंबलं धेंडू नका. कोण आहे कोणाचं नाही. कोणाला वेळ नाही. मग अशी सांगितलं मी. भाचा सुद्धा आपण सांभाळू शकत नाही. या जगातल्या लोकांना फक्त सत्ता मान पाहिजे. बाकी काहीच गरज नाही. हो पैशासाठी जनता काही करेल. कोणाला काही घेणं नाही. लोक नुसते हे नाही होऊ नाही. इथं हे नाही होऊ नाही. कोणाला प्रेम नाही राहिलं. चला किती झाले. 1 किती गेले. सदाचार. 2 सत्य गेलं. सत्य राहिलं नाही मला. आता आमच्यासारखं थोडं खरं बोलत ना कीर्तन झोंबत लोकांना मला. पण एक वाक्य सांगून ठेवतो मला. इंदुरीकर मरण ना मरणार नाही 5-25 वर्ष. निदान आधार तर द्या. पण तुम्हाला आपलीच आठवण येणार ध्यानात ठेवा. बस तुम्ही म्हणाल का याचं तव्हाय हे बघ आता ते वाईट आहे पण भविष्यात ते. आणि तुम्हाला वाईट बोलण्यात मला काय फायदा आहे. पण पोरांनो आयुष्यात तुम्ही बर्बाद झालात. नोकरी तुम्हाला कधीच लागणार नाही. ही वरची मंडळी तुम्हाला कधीच जमून देणार नाही. नाही 7 लाख भरा 300 रुपये पगार घ्या. आणि विरोधी पक्षाच्या गाडीत बसला का तांबड्यात घरी जा. 7 लाखही गेली. त्याच्यापेक्षा म्हशी 90 रुपये म्हैशी दिवसभर 2 भेटल्या 180. कुठं झटी करीत बसल्या. गारी का कुल्फी का पावी का बटारी का रद्दी का. 11ला शाळा येतं 10 वाजेपर्यंत पावी का. 10ला शाळा येतं 8 वाजेपर्यंत पेपर टाका. 3ला शाळा सुटली तर रात्री 7 वाजेपर्यंत किराणा दुकानात पुड्या बांधा. फक्त स्वाभिमान आणि संस्कृती जपा. कष्टाचं खायला शिका. यांच्या नादी लागू नका. हे कार्यक्रम करून टाकतील. यांना काही घेणं नाही. आणि आपले लोक काय काम करा. आजपासून प्रत्येक पोराला सांगतो कष्ट करा. ते आम्ही करीत नाही का मला. आता माझं हे 3रं कीर्तन आहे सकाळपासून. 3रं तरी तुमच्या एवढ्यांपेक्षा फ्रेश आहे का नाही. 3 तर रोज करतो मोकळे. कोणता महिना निघू 85 80 90 85 80 60 कीर्तनाचा महिना 12 महिन्यात नाही. आणि आमची कीर्तन कोणाला पटो नाही तर न पटो पण ती आता आपल्या माणसांना आपली गरज आहे. आणि आपल्या माणसांना आपल्या माणसांनी थोडंफार बोललंच. आणि माहीतरी सांगा पोरांनो तुमच्या पाया पडून सांगतो. आज तुमचे आई वडील जर थकले तर तुमचं अस्तित्व काय काय. आज आपल्या बापानं कौलाचं का होईना घर बांधलंय. बिचाऱ्यानं साधे का होईना कपडे घेतलेत. बिचारा दमादमानं का होईना आपली फी भरतोय. म्हणून आज आपण मजा आणतोय. आज आपल्या स्वतःचं अस्तित्व काय काय कमवलं आपण. आज जसा आपला बाप रात्रभर रडतो तेव्हा बायकोच्या गळ्यातले दागिने म्हणून आपल्याला शिकवतो. आपण विचार करा ना. आज आपल्या बापाची परिस्थिती नसताना त्यानं 5 लाख रुपये आपल्याला पॉलिटेक्निकला घातले. विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना महाराज की तो बाप ढसढसा रडला आणि त्यानं 5 लाख पॉलिटेक्निकला भरले. पण बिचाऱ्याच्या उशीचा कवर रात्रभर ओला झाला इतका तो रडला. अरे त्यानं भाजीला तेल वापरलं नाही ना आपली फी भरली. आज तुम्ही मी शेतकऱ्याच्या घरातले माणसं आहे पोरांनो. तुम्ही शेतकरी आहे. आपण गरीबाच्या घरात. आपल्या बाप जाद्याच्या इस्टेटीवर आपण मोठे नाही. आपण आपल्या कर्तृत्वावर मोठे. हे ध्यानात ठेवा. आज आपला बाप गरीब आहे. आपला बाप येडा आहे. आपला बाप आंधळा आहे. आपला बाप पांगळा आहे. आपला बाप बैर आहे. पण आज आपण आपल्या आईबापाच्या पुण्याईवर इथपर्यंत आलोय. ध्यानात ठेवा. हे बाकीच्यांसारखं आपल्याला नंबर 2चं इन्कम नाही आहे. बाकीच्यांसारखं आपल्याला बाहेरून कुठून येत नाही. आपल्या बापाचा पैसा प्रत्येक घामाचा आहे. ध्यानात ठेवा. आता आमच्या बापानं 42 कापूस शिकला काय 45 इकला काय. त्याच्या किलो मागं त्याचा पावशर घाम गळतोय तेव्हा त्याला 42 मिळतात. आमच्या आईचे घामाचे पैसे आहेत. आमची आई 3 रंगाचं लुगडं नेसती. रात्रीचं कालवण सकाळी गरम करती. आमच्या आईच्या भाजीला तेल नाही तरी संस्कृतीला धोका लागू देत नाही. ही आमची खानदान आहे. आमची आई गरीब आहे. आमची आई चपला घालून चपात्या करीत नाही.
आमची आई गरीब आहे, चपला घालून चपात्या करीत नाही, पण कुत्र्याला भाकर घातल्याशिवाय राहत नाही. हे ध्यानात ठेवा. आमच्या बापाच्या दाढीला साबण नाही, आमच्या बापाच्या कपड्याला नीळ नाही, पण आमच्या बापाच्या दारातून भिकारी कधी उपाशी गेला नाही. ही आमची खानदान आहे. आम्ही गरीब आहोत याच्यात शंका नाही, पण धर्म आणि संस्कृती आपल्याच घरात आहे. यांच्याकडे काय? अरे आमचा बाप घोंगडीवर बसायला सांगतो पाहुण्याला, पण प्रेमाने बसा. घोंगडी टाकणार. शेतकऱ्याचं घर आहे आमच्या, बळीराजाचं घर आहे ते काय बेवडे बावड्याचं घर आहे काय? घोंगडी टाक. आणणार आहे चहा, आला चहा. संस्कृती आमच्या घरात. आणा चहा, येणार. हे नालाय खिडकीजवळ जात आणि बायकोला म्हणतोय ऐ, अरे पाच येतोच कशाला? काय मुळ्यात तू खाता का? तुझं ना आलाय का? मग ते जनावर येतं चहा घेऊन, केस कुणीकडं, पदर कुणीकडं. आपल्याला वाटतं आमुष आहे काय? आणि खरंच आमुष आहे. अरे आमची शेतकऱ्याच्या बाय शिवाय यांच्या घरात चहा, आमच्या शेतकऱ्याच्या घरातला चहा कसा असतो माहिती का? कपातून बशीत फुल यांच्या ढुकून पाहावं लागतं. चहा आहे का? पाजी तोच कशाला रे येण्या? कुत्र्या संघ हिंडवतो ना आलाय का? दोन दुमायाशिवाय कुत्र राहत नाही, त्याला दुसरा जोडीदारच नाही, तो काय करे? माऊलीने एक ओवी लिहून ठेवली महाराज तिसऱ्या कडव्यात. तिसऱ्या अध्यायात, आगा स्वधर्म जरी लोपला, सर्व सुखाचा थारा मोडीला, दिवा सपे हरवला प्रकाशू. बस तुम्ही सावध व्हा. आणि आजच्या कीर्तन खटोटच्या 2013चे तरुण पोरं स्वाभिमानानं जागा. काय फरक पडत नाही. आजपासून शपथ घेऊ ना, काम करा, कमवा, शिका, योजनेत शिका. पण पोरानं एक वाक्य सांगतो, धोत्रावाल्या बापाला आणि नऊवार साडीतल्या आईला समाजामध्ये अपमानित करू नका, त्यांना अपमानित करू नका. हेच 2013चा शुभ संदेश आहे. सदाचार गेला, इथे अजून 9 राहिलेत. सत्य गेलं, सत्य राहिलं नाही. पोरांनो मेले काही कार्टी इंटरव्ह्यू देऊ कॉल नाही आला नाही. आणि इंटरव्ह्यू द्यायला गेल्यावर आता पोरांनो मार्कशीट उचकलं नाही जात, तसंच ठेवायचं. आमचं पोरग एसटीने गेलं. पोरांनो आता तुम्हाला तरी सुविधा आहे. आम्ही जेव्हा ग्रॅज्युएट झालो ना, तेव्हा इंटरव्ह्यूला जायचं ना, मुक्काम हॉटेलला नव्हता, स्टँडवर. तेव्हा काय परिस्थिती होता काय? कुठं झोपायचं? आज आमचे पोरं पोलीस भरतीला गेले, कुठं मिलिटरीत भरती घ्यायला गेलं ना, आमचे पोरं पोरी कुठं झोपायचे? स्टँडवर. काही सुविधाच नाही ना महाराज. काय तेवढी परिस्थितीत आपली. अहो सकाळची उरलेली चपाती तर संध्याकाळी खायची, तिला कडक झाली म्हणून मिसळ घ्यायची, म्हणजे ती मिसळ. नाही तर काच काय आलं. आणि स्टँडवर झोपला आमचं पोरग. रात्रभर गारठलं, पेपर उशाला घेतला, मार्कशीटची फाईल उशाला घेतली, आणि आमचं पोरग इंटरव्ह्यूला गेलं. बिचाऱ्यानं स्टँडवरच्या नळावर तोंड धुतलं. 2 रुपयाचा मस्त तवा चहा तरी केवढ्याला? 2 रुपयाला चहा पिलं. आणि आमचं पोरग इंटरव्ह्यूला उभं राहिलं. पोरांनो खरं सांगू तुम्हाला, थकलेलं पोरग होतं, पोटात त्याच्या काही नव्हतं. फाईल टेबलवर ठेवली आणि आमचं पोरग उभं राहिलं. इंटरव्ह्यू घेणाऱ्या माणसानं काय केलं माहिती? त्याची फाईल नाही उचकली पोरांनो, पेन उचकला आणि असा आपटला फाईलवर. आणि काय म्हणलं माहिती का आमच्या पोराला? किती भरू शकतो? 1 खटी भरितो का टप्प्यात भरितो? आमच्या पोराच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा फाईलवर गळाल्या. आणि आमच्या पोरानं साहेबाचे पाय धरले आणि सांगितलं, साहेब माझी आई कानातलं मुडून मला इंटरव्ह्यूला पैसे देऊन गेली. माझ्याकडून पैसे भरण्याचा तर विषय नाही, फक्त एक करा, मला तुमची गाडी पुसायला ठेवा, तुमचे कपडे धुवायला ठेवा, फक्त माझा एवढा प्रश्न सोडवा, याच्यापेक्षा मला अपेक्षा नाही. काय आमच्या पोराची परिस्थिती मला. पोरग रडलं आणि त्या पोरानं सांगितलं मी पैसे भरू शकत नाही. साहेबांना सांगितलं असं सगळेच जर म्हणले तर आम्ही समाजाची सेवा करायची कशी? आज आम्हाला 61 पेट्रोल पंप टाकले पाहिजे, 5-25 बार काढली पाहिजे, सगळे काखर कारखाने कॉलेज आमच्या ताब्यात पाहिजे. मग आम्ही समाजसेवक कशावर? जर आमच्याकडे पंप नसतील, जर आमच्या ताब्यात कॉलेज नसतील, आमचे कारखाने जर आमचे नसतील, तर आम्हाला तुम्हाला समाजसेवक म्हणण्याचा काय अधिकार आहे? ते पोरानं साहेबाचे पाय धरले, सांगितलं साहेब माझ्या आईनं कानातलं मोडलंय आणि मला इंटरव्ह्यूला पाठवलंय. तुम्हाला नोकरीसाठी जे पाहिजे ते माझ्याकडे आहे, पण नोकरी लागण्यासाठी जे पाहिजे ते माझ्याकडे नाही.
नोकरीसाठी तुम्हाला मार्क पाहिजे ना, तुमच्या यादीतल्या सगळ्या पोरांचे मार्क तपासा, त्यापेक्षा 2% मार्क मला जास्त आहेत. फक्त मी पैसेच भरू शकत नाही, एवढेच माझा दुर्गुण आहे. साहेबाच्या शेजारचं होतं, त्यानं सांगितलं साहेबाचा वेळ घालू नको, निघ. पोरानं फाईल मार्कशीटची पिशवीत घातली, स्टँडवर वडापाव खाला. संध्याकाळी आमचं पोरग घरी आलं, अपमान वाटला आमच्या पोराला, आणि आमची पोरग उशीत मुडगं गुतून झोपलं. 9वार साडीतली आई आमची शेतातून आली आणि आईनं पोरग झोपलेलं पाहिलं. आई आमची ती, आमच्या आईनं मांडी घातली, मांडीवर पोराचं डोकं घेतलं. आईनं हळूच पोराच्या डोक्यात हात घातला. पोराचा शहारी अंगाला पोराचे आले. पोराला दाटून आलं की माझ्या आईनं माझ्या डोक्यात हात घातला, कुरवळला आईनं. पोराला दाटून आलं आणि आईनं काय केलं महाराज, पोराला मांडीवर घेतलं की डोक्यात हात घातला, पोराचे केस कुरवळले. आणि आमच्या आईनं काय केलं, पोराला दाटून आलं आणि पोरग आमच्या आईच्या पदरात घुसलं. आणि एवढं मोठं पोरग, पण मी इंटरव्ह्यूला सिलेक्ट झालो नाही म्हणून पोरग ढलतसा रडलं. आमच्या आईनं डोक्यातला हात काढला आणि पोराच्या पाठीवर फिरवला. आणि आमची आई म्हणली, डोळ्याचं पाणी पुस, मी तुला भक्कम आहे, अजून वर्षानं नोकरी लागली तरी चालेल, पण तुला सांभाळण्याची माझी ताकद आहे. ही आमची संस्कृती आहे. आमची आई गरीब आहे, हे ध्यानात ठेवा. आणि जगामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट मातृपितृ सेवा आणि संस्कृतीच आहे. बाकी काही नाही जगात. कोणाच्या नादी लागू नका. हे तुम्ही हातानं माराल मारा. लग्न न झालेली पोरं ध्यानात ठेवा, प्रॉब्लेम झालाय तुमचा. आता नवरदेव होणार नाही तुम्ही. जे राहिले ते राहिलेच, जे राहिले ते असेच आता गणपती बुडवायला. बजाओ बंग बंग बंग. आता असा पण काळ आलाय, काळ आलाय. 1 सदाचार गेला, 2 सत्य गेलं, 2 झाले बरं का. 3 पोरानं बंगला बांधला आणि बाप जिन्यात झोपला, गारठून नेला. आणि पोरानं बंगल्याला नाव दिलं दादांची कृपा. दादा जिन्यातूनच नदीवर गेले, दादा बंगल्यात आलेच नाही, पण बंगल्याला नाव काय दिलंय, दादांची कृपा. जमीन विकली, ट्रक घेतली आणि तिच्यावर लिहिलं आल्या घरी सुखी राहा. ती ट्रक दुसऱ्याला उधार विकली, मग यानं तिच्यावर लिहिलं हीच खरी दौलत. आणि ती ट्रक बँकेनं ओढून नेली, मग यानं लिहिलं नादच खुळा. आणि ट्रकवर सगळं गबाळ लिहिलं, घरातलं वंटी वंटी संटी फंटी गुंटी, आणि त्याच्या खाली लिहिलं बँक ऑफ महाराष्ट्राच्या सौजन्याने. बाकीचा विचार घरी केल्यावर का दया गेली. किती झाले, 3 4 तप गेलं, तप राहिलं नाही. विशिष्ट साधू विशिष्टच तप करू शकतात, नाही तर तप करण्याची आपली ताकद संपली. किती झाले, 5 जमिनीतलं पाणी गेलं, 6 माणसांमधलं प्रेम गेलं, प्रेम राहिलं नाही. आता थोरल्याच्या पोराचं लग्न मोडाय धाकट्याला 1,500 रुपये खर्च आला. भावानं जमीन विकली, भावानं जमीन विकली आणि बहिणीनं भावावर दावा लावला. भाऊ नोटाचा बंडल दरवाजात घेऊन उभा राहिला. भावाच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा आल्या. मला सगळं आहे पण राखी बांधायला बहीण नाही. भावानं नोटाचा बंडल पुढे केला, बहिणीने घेतला, निघून गेली. जगातले रक्ताचे नाते संपले, संपले रक्ताचे नाते. या जगात रक्ताचे नाते राहिले नाहीत. हे फक्त झाकली सवा लागायची, नाही तर काय नाही. आम्ही तुम्हाला सांगतो ना, आम्हीच आमच्या बापाच्या कानफाटीत मारायचं आणि तुम्हाला सांगायचं पितृदेव भाऊ. हो, माणसामधलं प्रेम गेलं. आज कीर्तनात माझ्या समोर एवढे बसलेले माणसं आहेत ना, पहिल्या दिवशी तुमचे पडदे बिडदे सोडावं लागले. एवढे माणसं आहेत ना, तुम्ही माया पुढे आता बसलेले माणसं कबूल व्हा. तुमच्यापैकी 50% लोक आज आईशी बोलत नाहीत. आता कीर्तनात बसलेल्या पैकी तुमच्या आईशी तुम्ही 50% लोक बोलत नाहीत. खोटं बोलाल ना तर हे तुमचं शेवटचं कीर्तन. तुम्ही 2014 पाहू शकत नाही. आता बसलेले मला माणसं सांगा, तुम्ही आईशी बोला नाही तर बोलू नका. काय पाप केलं तिने आयुष्यात? मग तुम्हाला तिचं प्रेम कमी झालं का?
अरे तिनं 7-10वीला होता नालाय का तू ती शाळेपर्यंत डबा घेऊन आली, रात्रीची भाजी सकाळी गरम केली. अरे तुम्हाला आईशी बोलायचं नाही तर बोलू नका. तीच आई सकाळी ओट्यावर बसते आणि मुलाच्या घराकडे बघते. मुलगा दिसला की तिच्या गालावर खड्डा पडतो आणि ती खळखण असते आणि म्हणते मी याला नाही ना बोलत, सुखीत आहे ना, याला प्रेम म्हणतात. मग सांगा मला महिला मंडळात एका वाक्यात तुम्हाला लय राग येतो बोललो. हा लोक म्हणते बा इंद्रिकर महिलांना लय बोलतो. फक्त मला एक सांगा महिला मंडळ, तुमच्या पोराला गुरुजीनं मारलेलं तुम्ही सहन केलं का? नाही केलं ना. मग तुमचा नवरा त्याच्या आईशी बोलत नाही याचं तुम्हाला काहीच वाटलं नाही का? त्याला बोलायचं बंद कोणी केलंय? आज त्या बिचाऱ्या माऊलीनं रात्रीची भाजी, एक वाक्य सांगा महिलांना, जगातल्या एकाही देवाच्या पाया पडू नका. म्हातारपणापर्यंत सासू सासऱ्याला घरात सुखानं मरू द्यायच्यासारखा परमार्थ नाही. कशाला गुरुवार संपले का? संपले ना. राहिले असतील 2 तर करा, अजून 4 गुरुवार करतील. सासरा बिन भाकरीचा मारिती आहे रे पंडित, हे ना करायचो पार मारतो. खरं बोलणं म्हणजे. आणि ते काय झालंय महाराज आता महिलांच्या बाबतीत, सरकार त्यांच्या बाजूनं, कायदा त्यांच्या बाजूनं, बाजू त्यांच्या बाजूनं, न्याय त्यांच्या बाजूनं, गड्यांना काही किंमतच नाही हो. आता मला सांगा महाराज, या सगळे अन्याय त्यांच्यावरच होते का? आपल्यावर अन्याय होत नाही का काही? तुम्ही पहा महाराज, तुम्ही बारीक अभ्यास करा, सगळं कोणाकडे? कायदा कोणाच्या बाजूनं? महिलांच्या. न्याय कोणाला मिळतो? महिलांना. अन्याय कोणावर केला जातो म्हणे? महिलांवर. आता तुम्ही मला एवढे सांगा महाराज, आपल्यावर अन्यायच नाही होत का? मग सांगायचं कोणाला? आपण घ्यायचं औषध, जासाच कंटाळून आत्महत्या. म्हणजे आमच्यावर अन्यायच होत नाही का काही? आम्ही 5 वाक्य ऐकतो. माणसं आयुष्यात 5 वाक्य बायकोचं ऐकतात महाराज. लग्नाच्या पहिल्या वर्षी बायको नवऱ्याला म्हणत असते, अहो ऐकलत का? पहिल्या वर्षी, अहो ऐकलत का? पहिल्या वर्षी. बंटीचे पप्पा दुसऱ्या वर्षी. मी येऊ तिकडे का तुम्ही येता इकडं? तिसऱ्या वर्षी. कान फुटले का? 4थ्या वर्षी. बंटी तुझ्या पप्पांमध्ये गाडवत काही फरक नाही. 6व्या वर्षी आपण चाललो दिंडी ज्ञानबा तुकाराम. आता काय 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 नाही. आता उगाच तुम्ही मी महाराज खरं सांगा, तुम्ही मी उगाच कोडगाय म्हणून त्याच घरी मुक्कामाला जातो, नाही तर शहाणा माणूस जाणार नाही महाराज. तुम्ही खरं सांगा, आपल्या बायको इतकं आपल्याला अजून कोणी वाईट बोललंय तरी आपण त्याच घरी मुक्कामाला आहे, उलटी भेळ घेऊन जातो. आता असेच दिवस काढायचे, काही विलाज नाही राहिला महाराज त्याला. असंच जवळ जगता येईल तवर. आता ज्यांना नाही त्यांचा तर विषय नाही, त्यांना मिळणारही नाही आता. मग यंदा कशी जिरली? यंदा लग्नच जमानं. यंदा पोराचा बापच पुरीच्या बापाच्या मागे लागलाय. पुरीचा बाप म्हणला दुष्काळ पडला यंदा, नको भाऊ तिकडे देवाला सोडा, आम्हाला नको. मग यंदा पुरीच्या लग्नाचा टोटल खर्च पोऱ्याचा बाप करणार आहे. पुरीच्या बापानं फक्त पंक्ती तिंडायचं, भरपूर जेवा. लय दिसानं नालायक सापडलाय हणा, आणि पोऱ्याचा बाप हातात धोतर धरून पोरं पाहून वाढा रे. पुरीनो तुमच्यावर फार चांगले दिवस येणार आहे. तुम्ही फक्त पळून जाऊ नका बा. सध्या लय दणका उठलाय सध्या. आणि त्या कार्ट्याने ते गाणे ऐकायचे आणलंय कुठून, कानात काडक्या घालतय, एकटच झुलत आहे रस्त्याला एकट. एसटी आली बिन निघून गेली. बरं ते कुठे वापरत? एक संडासात घेऊन गेलं ते कानातलं आणि संडासात बसलं. बराच टाइम गाणं ऐकलं त्यानं, संडासच होईना. मग त्यानं संडासात गाणं लावलं, एक बार आजा 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 आजा.
आणि ते एक बार आजा आजामुळं ती आणि ते संडासातून बाहेर आलं ना असं वाकडच होऊन आलं वाकड. त्याची बायको म्हणली पप्प्याचा ऑफ सरळ गेला ना वाकडाच कस काय झाला. तिनं डॉक्टरला बोलवलं तर डॉक्टरनं कानात काडक्या घातल्या आणि त्याच्या छातीवर ठुल्या. त्याला काहीच नव्हतं झालं. एक बार आजा आजाच्या गडबडीमध्ये संडासातून बाहेर येताना त्यानं पायजम्याच्या बटनात शर्टाचं बटन घालवलं. सदाचार गेला सदाचार गेला मला. आई माझी मायेचा सागर दिला मिळे जीवना. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना कर. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना कर. आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार. आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना कर. आई माझी मायेचा सागर दिला जीवनाचा आकार. जगक त्याला नाथ तळपत्याहून तडपत्याहून रखरख त्या रानात राहिलीस तू माझ्यासाठी कष्टाच्या घामात. तू माझ्यासाठी कष्टाचा घामात. कधी मिळेल मुठभर घास कधी घडेल तिला उपवास. कधी घडेल मुठभर घास कधी घडेल मुठभर वास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना कर. आई माझी मायेचा सागर तिने दिला जीवनाचा आकार. नदीची चांदणी तू चंद्राची गोर. शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभा आयुष्य जगेन. तुझ्या शीतल छायेमध्ये उभा आयुष्य जगेल. आई देवापाशी मी ग आई तुलाच ग मागेन. पाठी तुझं आई तुलाच मी मागेन. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना कर. आई माझी मायेचा सागर तिने दिला जीवनाचा आकार. सदाचार गेला चला माग. सत्य गेलं दया गेली. नीट बस. सत्य गेलं दया गेली. ऐ ऐ तप गेलं. नीट बस. तप गेलं. जमिनीतलं पाणी गेलं. माणसामधलं प्रेम गेलं. अंतकरणातला जिव्हाळा गेला. किती झाले 7 आणि 8 समाजातला आपलेपणा गेला. आपली माणसं मोठी करायला शिका. आता हे खटोड परिवार एवढा मोठा सप्ताह करताना आपली माणसं आपले मोठे माणसं करा. रामदासी महाराज आहेत आपला माणूस आहे. आपल्या माणसं मोठं करा. पखवादे आपला आहे त्याला आपलं म्हणा. गाणारा आपला आहे त्याला आपलं म्हणा. जोगदान भाऊ आपला माणूस आहे आपलं म्हणा. आणि आपल्या माणसाला मोठं करावं. आपल्या माणसाला मोठं करायला शिका. आपल्या पोरांटापुरी टाकले त्याला आपलं गिराईक जाऊ द्या.
आपल्या पोरांच्या चहाचं दुकान टाकलं निमे बुडू आपण त्याच्या हॉटेला चहा प्या. जर आपलेपणा शिका. आपल्या लोकांनी आपलेपणा काढूनच टाकलं. आपल्या लोकांमध्ये 3 अवगुण आहेत पोरांनो. आपल्याला आपलं मोठं झालेलं सहन होत नाही. आपली लोक आपल्या माणसाला मोठं होऊ देत नाही आणि आपल्या माणसाला दुसरी माणसं चांगली म्हणलेली सुद्धा आपल्या माणसाला सहन होत नाही. ते अपखोदे आपल्या त्याला आपलं म्हणा. अरे रामदासी महाराज एवढं मोठं 10 वर्ष नियोजन करताय. आपला माणूस आपलं म्हणा ना. काय फरक पडला त्याला. आपला एक वर्ग PSI झाला. गावभर डिजिटल लावा डिजिटल गावभर लावा. काय फरक पडला. दिल्लीत लोक राहतात त्यांची इकडे डिजिटल लावण्यापेक्षा आपल्या पोरात लावा ना. लावा ना. दिल्लीतल्यांची बोर्ड आपल्या येड्या बाबलीला लावीत बसायचं. यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यांना माहित नाही जन्मतारीख कोणती. काय लावीत बस. आणि एकदा लावलं का 10व्या पोट ठेवायचं. मग एक जण म्हणला पालथं कर तोच मी आलाय. काय ठेवायचं डिजिटल. सध्या तर डिजिटलचं असं झालंय. रात्री बायको बाळातीन झाली का सकाळी रस्त्याला बोर्ड. उमलते नेतृत्व. कोणते उमलते नेतृत्व. मिश्या फुटल्या नाही त्याला. युवा नेतृत्व. फुटली मिशी विकासाची गंगा. पुन्हा काढली मिशी जनसामान्यांचे कैवारी. पुन्हा फुटली मिशी परिसराचे भाग्य विधाते. पुन्हा काढली मिशी भावपूर्ण श्रद्धांजली. झालं वाटुळं द्यानं. फक्त आता आपल्या बायकोला कितवा महिना आहे याचं बोर्ड गावात नाही आणि ते सुद्धा लागायला बसले. आमची प्रगती 9 महिने 9 दिवस बाकी. खाली लगेच 5-50 हार झाली मुंडके. आपल्या पराक्रमाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तुमच्या पुढच्या पराक्रमाला आमच्या हार्दिक शुभेच्छा. डिजिटलचं असं ज्याच्या जागेत लावलं त्यानंही भाडं घेतलं पाहिजे. नगरपालिकेने भाडं घेतलं पाहिजे. मला हे सप्त्या बिप्त्यांचे लावणं ठीक आहे. एखाद्याची दसक्रिया आहे सकाळी लावणं संध्याकाळी. आणि कार्यक्रमाची डिजिटल लावणार आहे ना जबाबदारी घेतली पाहिजे. आपला कार्यक्रम संपला काढून टाकायचे. ते कामं येतात. काय नाही ठेवायचे कवर आहे बी. त्याला धक्का लागला का झाले कार्यकर्ते संतप्त. पेट वाट यापर्या. मोठे दुकानं चालू द्या. लहान ठेवा बंद. लहान फिरकू देणार नाही रस्त्याला. मोठे काय आले मला. आपली माणसं मोठी करा. किती झाले 8 10 आहेत बरं का. 9 हसू गेलं महाराज. हसू राहिलं नाही. लोक बधीर झाले. माझं कीर्तन ऐकून गेलेल्या माणसाला 6 महिने अटॅक आणि BP येत नाही. नाही नाही नाही. त्यांना दर 6 महिन्याला आपली गाठ घ्यायची महाराज. ते पैसे माल देऊन टाकायचे. हसत नाही लोक. आता एवढी लोक तुम्हाला सभेला आणायला 5 लाख रुपये लागले असते. मग आता खटोडणं कीर्तन संपल्यावर मला जे एखादा लाख द्यायला काय अडचण काय. अरे उलट आपल्या लोकांनी म्हणलं पाहिजे त्याला इंदुरीकर आपला माणूस आहे गरीबाला 5-50 हजार देऊन टाका त्याला. नको त्याला देण्यापेक्षा इंदुरीकरला द्या ना. गरीब माणसाला द्या ना ज्याला गरज आहे. अरे गरीबाला द्या ज्याला गरज आहे त्याला. ज्यांना उत आला त्यांना घरी नेऊन द्या. हो घ्या. आणि हसायला पाहिजे. हसत नाही लोक. आता तुम्ही माझ्या पुढे बसले. तुमच्या ध्यानात तरी आहे का किती टाइम बसले. 1 मिनिटं तरी कशाची आठवण आली का. मग आपण स्वर्गात आहे सध्या. आपण कुठे सध्या रिलॅक्स. स्वर्गात काय हे मी तुम्हाला सांगितलं असतं पण अजून मी गेलो नाही. जेव्हा मी वर जाऊन तुम्हाला मिस कॉल करीन तेव्हा तुम्ही मला खालून रिंगा द्यायच्या येऊ का काय. तुम्हाला एक वाक्य सांगा. चमड्याच्या देहाचा विसर पडणं आणि नामामध्ये तल्लीन होणं हा स्वर्ग सुखे महाराज. हे स्वर्ग सुखे. मग संतांनी काय केलं महाराज. रात्रंदिवस भजन करणं आणि तल्लीन राहणं. असो ऐसा कोटे बस. काय हसू गेलं. हसत नाही लोक. बायका भाकरी करताना भजन नाही करी शिव्या देती. मेला माय नशिबी इकडून आला पार त्याला मिळत नव्हती तेव्हा लय मिस कॉल देऊन रिंगा द्यायचा. काही माणसं जेवताना TV पाहत जेवत्या. जाहिरात आली तरच चपाती मागत आहे नाही तर चपाती सुद्धा मागत नाही. काही लोक काही लोक झोपताना TV पाहत झोपत्या. TV चालू माणसं झोपेल. कुत्री TV पाहत्या काहींच्या घरात. मग कुत्र्यानं टीव्हीत कुत्रं पाहिलं. मग हे कुत्रं त्या कुत्र्यावर धावलं तेव्हा झोपेल कुत्रं उठलं. एवढे कुत्रे आले कुठून बा.
हसत नाही लोक आणि हसायलाच पाहिजे. आता हे पोर रोजानं तरी बसतील का कीर्तनाला पण फिट बसले हसू गेलं. आणि 10वी गोष्ट जबाबदारी गेली. जबाबदारी राहिली. 2 फेब्रुवारीला 12वीची परीक्षा आहे म्हणजे असे तसे 32 दिवस राहिले. काय सांगायची गरज आहे त्याला अभ्यास कर समजत नाही का त्या टोणग्याला. 3 मार्चला 10वीची परीक्षा आहे. 3 मार्चला इनविन 2 महिने राहिले म्हणजे 60च दिवस राहिले सुट्ट्या सोडून. मग आता 60 दिवसामध्ये पास होईल का नाही अभ्यास केलं. त्या लोकांनी सांगायचं 16 वर्षाचा झाला टोणग्या तू लोकांनी सांगायचं का अभ्यास कर. तो बिचारा बाप पाणी मारू मारू कापूस शिकतोय आणि तू पाणी टाकू टाकू येतो. तो बिचारा बाप वल्ला करू करू कापूस शिकतोय आणि तू फुटाने तोंडी लावून चिअर करतोय. अरे बेवड्या तुला लाज आहे का काही. आता 3 मार्चला 10वीची परीक्षा आहे आणि पोरांनो नोकरीसाठी शिकू नका चांगलं जगण्यासाठी तर शिका. मी स्वतः ग्रॅज्युएट माणूस आहे माझ्या अवताराव नका जाऊ मला. तुला हे नाही माझे पाय सापड झाली उभं राहू माझं प्रत्येक वाक्य तळतळीच आहे पोरांनो आणि अनुभवाच आहे. तळतळीचं बोलणं आहे माझं. मी तुमच्यातला इथून बोलणार मला. पोरांनो तुम्हाला भविष्य नाही. 12वीला मार्क पाडा शिका ना काय फरक पडला. जबाबदारीच राहिली नाही. रोज उठून आपण TV पाहत राहायचे आणि बलात्काराच्या पट्ट्या वाचित राहायच्या पण आईबापांनी पोरांकडे पाहिजेच नाही काही. प्रत्येक आईनं जर महाराष्ट्रातल्या पोलीस खात्याची सुद्धा लोकांनी दया केली पाहिजे. मला त्या पोलीस खात्यानं 50% लोक जागेवर ठेवल्यात कसे गावाईनं. नाही तर बेताल जनता झाली हो. 50% आरोपी 16 ते 17चे आहेत. अडवले उडवले गाठवले भोकसले लुटले हल्ले पळवले. पंप लुटला सोनार हल्ला. आता तर शेतकऱ्याला नवीन चोर आलाय मोटार नेलीन पाईप ठुला. काय करा ते शेतकरी इळभर पाईपात पाणी घाली बसलं वरचंही गेलं आणि खालचंही गेलं. काय नुसत्याच चोऱ्या एवढे चोर. कापूस चोरीला गेला काही. आणि हे चोर का झाले माहिती का आपल्या पोरांना कमी कष्टात फुकाट खायची सवय लागली. नालायकांना काम नको. प्रत्येक बापानं जर रात्री 10-9 नंतर आपला पोरगा घरातून बाहेर जाऊ दिला नाही ना महाराष्ट्रातली 50% गुन्हेगारी आठवड्यात कमी होईल. पोराला रात्री 9 नंतर एंट्री द्यायची नाही. भाऊ आपल्या घरात यायचं नाही. तुम्हाला मला कशाला पैदा केलं ते मी ठरवीन. तू आम्हाला सांगायची गरज नाही. बायको माझी होती तू पिस्तुल्या मला शहाणपणा शिकवलं. मी तुला पैदा केलंय रताळ्यान तू मला शहाणपणा शिकतो बळ. आणि पोर म्हणलं ना मी घरातून निघून जाईन त्याचे लगेच कपडे पिशवीत घालायचे. भाऊ आणि चाल जाऊ दे गेलं तर काही होत नाही. जात नाही गेल्याशिवाय आल्याशिवाय यांना कोणी खात नाही. पावसाळा संपल्यावर गांडोळं निघत नाहीत. पोर म्हणणं ना मी औषध घेईन आणि कोणतं घ्यायचं चाल टाटा मेट्री निराय कातर राऊंड अप गोल विनाश M45 to 4D काय घ्यायचं तुला कोणतं घे पटकन यादी राहिली ध्यानात तुमच्या. टाटा मेट्री निराय कातर राऊंड अप गोल विनाश M45 to 4D काय घ्यायचं तुला. टिकटॉक घेतो गुचिडाचं आणि घे पटकन चाल फास्ट. औषध घेऊ द्या निवांत पिऊ द्या त्याला काही होत नाही. औषध घेतल्यावर 7 तास लागा त्या माणूस मरायला कारण ते शरीरात भिंता पॉयझन होता फेस येता 7 तास जातात. माझ्या विश्वास नसला घेऊन पहा काही होत नाही. आणि त्याला दवाखान्यात द्यायचं आणि दवाखान्यातून आल्यावर म्हणायचं औषध घेतो का तू. औषध ग शेण खावा शेण पण औषध नको. कारण ज्यानं औषध घेतलं ना त्याला हॉस्पिटलमध्ये उलटा टांगी त्यात इकडून नळी इकडं काढी द्या. एकदा नळी घालून आणली ना तो कपाशीत सोडा नाही तर टमाट्यात सोडा. तो काही करीत नाही मला. तो उलटा रिकामं खोकं पाहिजे ना औषध आहे का काही होत नाही. पोरांच्या बाबतीत घाबरू नका. पोरांच्या प्रत्येक आईनं जर शाळेत जाताना आपल्या मुलीचा मोबाईल घरी ठेवून घेतला ना 50% लफडे आठवड्यात बंद होतील. अजिबात शाळेत जाताना मुलीला मोबाईल द्यायचा नाही. पण आई खुडीची आई म्हणते असावा प्रसंगाला आला प्रसंग. भूगोलाचा पेपर सुटला आणि पुरतीच फिरली.
प्रत्येक बापानं जबाबदारी पार पाडली पाहिजे. हा, आणि त्याच्यामुळे येडी पोरं पैदा केली. सरळ बस रे. हा, आता फक्त लहान आली पोरं. तुम्ही थोडे इकडे सारखे त्यांना पुढे घाल रे. ती लहान आली उठ रे तिथून. लहान आली पोरं पुढे या. उठ तिथून. उठ इकडे माझ्या हाताखाली आहे. हा असं ये. तो उठ रे उठ. हा, ते मागचं बाय तुझ्या मागं लपलं ती. हा, ते कान टुपीवालं घे एक पुढं. हा, इथं माझ्या हाताखाली या. इकडे सरक रे. इकडे सरक. हा, या इकडे तुम्ही 2-4 जण. चला. हा, तुम्ही बसा. हा, या इकडं. हा, उठ रे तिथून. ये इकडं ये. उठ चाल इकडे. हाताखाली आहे माया. 31-12 इकडे या. इथं बस. हा, असं सरळ बसा. मोठ्यानं बोला. घाबरायचं. अख्ख्या बीडमध्ये चालू आहे बरं का कीर्तन. हा, प्रत्येकाच्या टीव्हीला चालू आहे ना. मग सावध बसा. घाबरायचं. मोकळा बसायचं. हातबीत बांधायचे नाही. रिलॅक्स. आपल्या बैठे सावधान. हा, आपल्या कीर्तनाला घाबरायचं नाही. कीर्तन कोणाचं आहे? माझं नाव सुद्धा तुम्हाला माहिती आहे. घाबरायचं. फटाफटा बोलायचं. फटाफटा बोलायचं. फास्ट. या वर्षाचं गाजलेलं मराठी गाणं कोणतं रे? जाऊ द्या का खरी वाजले की. 12 करेक्ट. सिला की जवानी करेक्ट. मुन्नी बदनाम हुई करेक्ट. वॉन्टेड मधलं गाणं जलवा करेक्ट. मध्यभागी मोठ्याले पोरण बोलायचं नाही. मध्यभागी भांग पडतं त्या भांगाचं नाव तेरे नाम करेक्ट. अजिबात डोक्याला केस नाही त्या भांगाचं नाव गजनी शब्बास. शिंगम मधलं अजय देवगणचं नाव बाजीराव करेक्ट. रीडी मधलं गाजलेलं गाणं झिंगचिका करेक्ट. बॉडीगार्ड मधलं गाजलेलं गाणं तेरी मेरी करेक्ट. देवयानी मधला गाजलेला शर्ट संग्राम करेक्ट. देवयानी मधलं गाजलेलं वाक्य तुमच्यासाठी काय पण. या 2 महिन्यात गाजलेला नवीन रिलीज मराठी सिनेमा दुनिया नरी. आता काल परवा रिलीज झालेला नवीन मराठी सिनेमा कोणता? मराठी करेक्ट. वा 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 वा. टाइमपास. अजून बेदुने 5 आला का नाही? आला का? आला. आणि हिंदी कोणता निघाला या आठवड्यात? झुंदरी. आमचं आयुष्य बोगस गेलं रे भाऊ. बोगस. पुढचा प्रश्न जोरात. घाबरायचा. या महिन्यात गाजलेलं रावजी राठोडचं सगळ्यात भारी गाणं करेक्ट. उभा राह. उभा राह. उभा राह. उभा राह. उभा राह ना. उभा राह रे तू. कोणतं रे? कोणतं? दिनतात. उभा राह. पपई उभा राह. उभा राह. उभा. वा वा. इकडे ये. दिनताता वाजवा. वाजवा. मला हाताने खाली दिनताता करून दाखवायचं. वा वा वा. पुढचा प्रश्न एकदम जोरात. घाबरायचा. त्यामुळे आवाज कमी येतोय. घाबरायचा. कुंबडी पळाली चालीवरचं नवं गाणं चिकनी चिकनी चिकनी. बस हीच खरी राष्ट्राची संपत्ती आहे. आणि पुढचा प्रश्न एकदम जोरात. घाबरायचा. आता 2च प्रश्न राहिले. पार सगळ्यांना ऐकू गेलं पाहिजे. पार बाहेर उभा राहणाऱ्यांना जोरात सांगायचं. पोरानं याला 2च माणसं जबाबदार. तुमची आई आणि आणि पुढचा प्रश्न एकदम जोरात. घाबरायचा. आवाज कमी येतोय. घाबरायचा. पोरानं तुमच्या आयुष्याचं वाटोळं तुमचे आईबाप सोडून दुसरं कोणी केलं? काय माल दिलाय गावाला. काय माल. अरे याच्याकरता छंद लागला पाहिजे. गोविंद गोविंद
माझ्या कीर्तनातून घरी गेले माणसं जात नाही, घरी गेले पुढच्या वर्षी येत नाहीत. गोविंद गोविंद मनाला लागली या छंद, मनाला छंद लागला पाहिजे. म्हणून ध्यानात ठेवा, स्वर्गीय झुंबरदासजी खटोट सामाजिक प्रतिष्ठान यांच्या 10व्या वर्षात मी सलग 10 वर्ष येतोय. पण 10च्या 10 वर्ष गर्दी तेवढीची भाऊ. खरं आहे का नाही? आता खरं सांगा, या खतोड प्रतिष्ठानला कार्यक्रम आयोजित केलं, भागवत कथा सगळं केलं. हे समाज प्रबोधनाचे कार्यक्रम आहेत. 2013चा सांगता समारंभाला 2013च्या शेवटी एक भीक मागा पण स्वाभिमानान जगा, आपली माणसं मोठी करा. आणि अजूनही या प्रतिष्ठानमध्ये ज्यांचे ज्यांचे लग्न जमेल असतील त्यांनी शेवटच्या दिवशी मध्ये कुठंतरी लग्न त्यांचे किती तारखेला? 7 तारखेला. ज्यांचे असतील त्यांनी करून टाका. मंडप मोठा आहे, जेवण आहे. लग्नासारख्या फाजील गोष्टीत बोगस पैसे घालू नका. कशाला पैसे? लग्न साधे केले तरी पोरं होता तो. त्याला का असा नेम आहे का? बँड लावल्यावर जुळे होत्या, दफडे लावल्यावर टपाटपा होत्या. कशाला खर्च करायचा बोगस? मस्त मुलीच्या नावे 50,000 टाकायचे, मुलाच्या नावे 50,000 टाकायचे. मस्तपैकी खटोडच्या याच्यात लग्न करून टाकायचं. एवढी जनता सापडलं, IT पत्रिका वाटीत बसा. काही नवीनच आणायचं. नवरदेव शेळ्या वळीतोय, त्याला फुलपात्रात पाणी दिलं, तो पसरून पाणी पितोय वड्याला. त्याच्या घरात लाईट नाही, त्याला फॅन दिला, त्याच्याने फॅनला बकरू बांधलं. ते बकरूच गेलं फॅन उघड्यात घेऊन. काय करा? नवरदेव म्हशी वळीतो आणि त्याला याने सफारी घेतली. अहो ते गुत मारलं, चैनच सापडा त्याला. ते मुतलं सफारीचा अंदाज नाही त्याला. येडेवानी करायचं काय बी. नवीन शर्वानी ड्रेस घेतला, त्यानं नाडी सोडली, चड्डीच गेली काय. आणि आता एक लग्नात नालायक पद्धत आली आता आपल्याकडं. लग्न लागायच्या टायमाला नवरा नवरीनं मधून यायचं. तो मूर्खपणा आणलाय कोणी. तो नवरदेव भाड्याच्या गाडीत आला. 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा, हायवेला मिळत तो 35ला. आता 35,000 नाही तर 25लाच होता पहिला. आणि त्याच्या पुढे तो बँडवाला इको द्या. लग्नात एकदम शांतता, जसं प्रेत पेटवायचंय आता. बाहर फुल बरसा मेरा महबूब आया. महबूब चालू तर कसं माहितीये का? आणि त्याच्या पुढे फुलं टाकीत. अरे बाटलीची बुच टाका. बेवडं नालायक ते. आणि नवरी नवरदेवाच्या घरी जाताना गाणं बाबुल की दुआ लिखी जा तुझको जमिनीकून नवरी लग्नाच्या अगोदर 3 महिने पळून जाय. बाबुल की दुआ जा तुझको 10,000चा डीजे, 5,000ची दारू आणि 2,500चं संडास नाही नवरदेवाच्या घरी. सावध व्हा. खटोड प्रतिष्ठानच्या 2013च्या सांगतेला पुन्हा मला वाटलं तर बोलू नका, आपली तारीख घेऊ नका. फक्त एक ऐका,
भीक मागा, स्वाभिमानानं जगा, आपली माणसं मोठी करा, काळ्या गायीची आणि आईची सेवा करा आणि वाह्यात गोष्टीत पैसे घालण्यापेक्षा समाजाच्या परोपकारासाठी घाला. लग्नांना 20,000चे फेटे घालण्यापेक्षा हरिपाठाची पुस्तकं वाटा, त्या जेणेकरून वारकरी संप्रदाय वाढेल. आणि जो आशीर्वाद देईन ना लग्नात त्याला गाथा द्या, गाथा. तुझा गेलाय माथा. पागल झाली लोक. 5 वाजता नवरा बायको फिरायला निघले. 5 वाजता 2-2 पोर, त्यांना पोरं 9-9 वर्षाची मोठाली पोर होती. आईबापांना रस्त्याच्या कडेला कट्ट्यावर गप्पा मस्त मारत केलाय का मुलाची आता एखादी पॉलिसी काढली पाहिजे, मुलीला ट्युशन लावली पाहिजे, भविष्याच्या गप्पा आणल्या पाहिजे की नाही, स्लॅब टाकला पाहिजे, थोडंसं मी बी वाचन केलं पाहिजे. तो बी त्यांच्या पागल गप्पा रस्त्याच्या कडेला. ती म्हटली मी मेले तर तुम्ही काय कराल. पागलपणा आहे का नाही बा. संसारात जर गप्पा मारायच्यात असतील तर त्या नवरा बायकोच्या विचाराने संसार चालतो. हा, गाडी घ्यायची बा, मग थोडेफार ॲडजस्टमेंट आपण. आणि नवरा बायकोचा समजोता झाल्याशिवाय घरातले व्यवहार पुरे होऊ शकत नाही. मी गप्पा मारायला लागला. ती म्हणली मी मेले तर तुम्ही काय कराल. ते रडायला लागले येडं. ते पागलच होतं. तो म्हणला नाही तुम्हारे बिना मैं जी नहीं सकता, अगर तू नहा मिली तो मैं रेलवे के नीचे सो जाऊंगा, इश्क ही मेरी जिंदगी है, फूल है गुलाब का. असं बरंच काही म्हणला तो. हा पुढचं काय रे. तो फूल है गुलाब का, जिंदगी किस काम की, कली किस. पुढं घाबरू नको, त्याला काय घाबराय. तुला अजून कळी कळत नाही तरी कली किस काम की म्हणतो, म्हणजे विशेष एवढंच ते म्हणतो कली किस काम की म्हणतो. पोरण तुम्ही अभ्यास केला कुठं एवढा. अहो शाळेत कॉलेजची कार्टी संडासात नावाली येते एकमेकाची. अमक्याचे अमकेशी लफडे आहे, खाली लिहिता वाचणारा गाढव आहे आणि त्याचाच बाप जातो ही माझीच औलाद आहे. असं म्हणलं. ती म्हणली मी मेले तर तुम्ही काय कराल. तो म्हणला मी येडा होईन. येडा येडा होईल मी, येडा मी येडा होईन येडा. ती म्हणली तुम्ही येडे व्हाल. म्हणला हो येडा होईल मी येडा. मग ती म्हणली तुम्ही येडे व्हाल पण दुसरी बायको नाही करणार. तो म्हणला येड्याचा काय भरोसा आहे. ती म्हणली तुम्ही दुसरी बायको नाही करणार. तो म्हणला येड्याचा काय भरोसा आहे, करी नाही मी. काला मारायचं नाटक करायचं येणं घेणं. अरे ह्या जगामध्ये प्रियशी सुद्धा माणसाची जीवनात 3 अंकी नाटक करते. लग्नाच्या अगोदर त्या पोराला म्हणत असते तू माझा प्राणनाथ आहे, नंतर म्हणते तू नाथ आहे, शेवटी म्हणते तू अनाथ आहे. माणसाची बायको सुद्धा जीवनात 3 अंकी नाटक करते. लग्न झाल्यावर नंगऱ्याला चंद्रासारखी शीतल करते तेव्हा चंद्रमुखी असते. 2 मुलं झाल्यावर तापून उठते तेव्हा सूर्यमुखी असते. आणि 60 वर्षाच्या पुढं मारायला धावते तेव्हा ज्वालामुखी असते. गोविंद गोविंद मना लागली छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. म्हणून सद्गत्या तुम्हासारख्या थोर सत्पुरुषांच्या दृष्टीने सगळ्यांनी नवीन वर्षाला संकल्प करा. खटोड परिवाराला परमेश्वर उदंड आयुष्य देव. तुमचे माझे प्रेमाचे संबंध चंद्र सूर्य आहे तोपर्यंत राहो. काही चुकून शब्द गेला असेल माझा मला द्या, चांगला असेल तुम्हाला घ्या. पण आता आपल्या माणसाने आपल्या माणसांचं ऐकलंच पाहिजे. विठोबा रखुमार ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. हॅलो, या ठिकाणी 12:05 बरोबर मंगलवाणी होणार आहे. प्रीती सुधाजी महाराज, परमश्रद्धेय मधुस्मिताजी महाराज तुम्ही उठू नका. या ठिकाणी आता 12:05 कृपया कुणीही या मंडपात उठू नका. या ठिकाणी मंगलवाणी 5 पाठ होणार आहे. 5 वेळेस फक्त लावू नका. ज्ञानदेव तुकाराम
हॅलो फक्त आता जसं आपल्या महाराजांचं प्रत्यक्ष कीर्तन ऐकलं पाहिलं तसं घर बसलं तुम्हाला आपल्या महाराजांचं कीर्तन ऐकायला पाहिलं. बायकोंना आपल्या महाराजांच्या 40 अभंगावरती कॅसेट प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत 1 आणि 2 भागामध्ये आणि प्रत्येक 2 सीडीवर 2 तुम्हाला विटू माझा भाऊराया हा मराठी चित्रपट नवीन आलेला आहे तो आपल्याला मोफत दिला जाईल प्रत्येक सीडी बरोबर. ऑडोटाईप साठी पुणे फाउंटन कंपनीचा हा चित्रपट आहे अजून थिएटरला आलेला नाही. महाराजांच्या सीडीवर 2 सीडी मोफत देण्यात येणार आहे. कृपया सगळ्यांनी खाली बसून घ्या. इथं स्टेजच्या साईडला आमची महाराजांची कॅसेट विक्री चालू आहे. ज्या भाविकांना कोणाला लाभ घ्यायचा आहे त्यांनी इथं स्टेजला संपर्क साधा. महाराजांची MP3 18 तास कीर्तन गाडीमध्ये ऐकण्याकरता फक्त 100 रुपयाला 4 सीडी आणि असे हातात घालायची घड्याळ जेमॅक्स कंपनीची. तर ज्यांना त्याचा लाभ घ्यायचा या काही वारकऱ्यांना घड्याळ फक्त सुख समृद्धी आपल्याला लाभण्यासाठी आयुरारोग्य लाभण्यासाठी मंगल पाठाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आले. कृपया कुणीही मला नक्की खात्री आहे की आपण या प्रार्थनेचा स्वीकार करावा. परम श्रद्धेय महाराजजी साहेब या ठिकाणी पाठ म्हणणार आहेत. आपण त्या ठिकाणी ती प्रार्थना करायची आहे. सगळ्यांनी कृपया माझ्या सगळ्या बांधवांना माझी विनंती आहे माता भगिनींना विनंती आहे लवकरात लवकर महाराजांच्याकडे आपण या ठिकाणी ध्वनिक्षेपक द्या. स्पीकर महाराजांकडे नेऊन द्या लवकरात लवकर. लोकांचा अधिक वेळ आपण घेता कामा नये लवकर द्या. व्यवस्थापक मंडळींना माझी विनंती आहे 12 महिन्याच्या सुखसमृद्धीसाठी आयुरारोग्यासाठी आपल्या कल्याणासाठी नववर्षाच्या येणाऱ्या स्वागतासाठी मावळत्या वर्षाला निरोप देण्यासाठी महाराजांच्या अमृतमय वाणीतून मंगलवाणी आपल्याला मंगलवाणी ऐकायची पाठ करायची. कृपया खाली बसा. कृपया खाली बसा ही आपल्याला नम्र विनंती. कृपया खाली बसावं ही नम्र विनंती.